आदित्य ठाकरे मुर्दाबाद, आदित्य ठाकरे मुर्दाबाद, आदित्य ठाकरे मुर्दाबाद। ठाण्यात आदित्य ठाकरेंच्या फोटोला चप्पल मारो आंदोलन, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका केल्याने शिवसैनिकांमध्ये संताप। लोकसभेच्या मतदानाचा प्रचार आता चांगलाच रंगू लागलाय, वातावरण देखील तापू लागलंय। सर्वच पक्षाने त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे। सभ्य आणि सुसंस्कृतपणाच्या चौकटीत असणारी टीका आता खालच्या दर्जाच्या आरोपाने टीकेवर येऊन ठेपली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी अत्यंत शेलक्या शब्दात टीका केल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप पसरलाय। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नीच अशा अत्यंत हीन शब्दात संबोधल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी टेंभी नाका येथील आनंद आश्रमासमोर जोरदार निदर्शन केली आहेत। यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आदित्य यांच्या पोस्टरला जोरदार जोडे मारून आपला संताप व्यक्त केलाय। हे पिता पुत्र जेंटल नसून ते फार मेंटल झालेत अशा शब्दात शिवसेना प्रवक्ता राहुल लोंढे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। गेल्यापासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे ठार वेडे झालेले आहेत, प्रचंड वैफल्यग्रस्त झालेले आहेत। माननीय मुख्यमंत्री साहेब जे दिवस रात्र महाराष्ट्रासाठी काम करतायत हे त्यांना बघवत नाहीये आणि माननीय मुख्यमंत्र्यांची या महायुतीची जी लोकप्रियता या महाराष्ट्रात वाढत आहे त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या आदित्य ठाकरेंनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांबद्दल नीच हा अत्यंत खालच्या दर्जाचा शब्द वापरलेला आहे। मला वाटते की आदित्य ठाकरेंना मला एकच सांगायचं आहे, उच्च राहणी यांची उच्च राहणी आहे, पण उच्च राहणी आणि नीच विचार या पद्धतीचे आदित्य ठाकरे आहेत। आणि जेव्हापासून हे स्वतःला जेंटल समजतात, जेंटल समजणारे सत्ता गेल्यापासून ठार मेंटल झालेले आहे। त्यामुळे संजय राऊतची भाषा आज आदित्य ठाकरे बोलायला लागले, त्यामुळे वाण नाही पण गुण लागला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। ज्या संजय राऊतांनी शिवसेना संपवली, उद्धव ठाकरेंना संपवलं, त्या संजय राऊतांची भाषा आज आदित्य ठाकरेंच्या तोंडी आहे। म्हणजे एकनाथ शिंदे साहेब सूर्य आहेत, त्यांच्या पुढे काजवा बनण्याची लायकी सुद्धा आदित्य ठाकरेंची नाहीये। महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे की वैफल्यग्रस्त झालेले ठाकरे यांना महाराष्ट्राची जनता या लोकसभेत विधानसभेत सुद्धा खणखणीत उत्तर देणार आहे। परंतु अशीच जर बरोबर आदित्य ठाकरेंनी चालू ठेवली तर मग शिवसेना जी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आणि युवासेना आहे त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। हे फक्त निमित्त आहे, तो सिर्फ झाकी आहे और बहुत सारा बाकी आहे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांबद्दल आदित्य ठाकरे जरा जपून शब्द वापरा। तुम्ही ठाकरे आहात, बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत आहे, पण ते ठाकरे वेगळे आणि तुम्ही विकलेले ठाकरे वेगळे हे महाराष्ट्राला कळलेलं आहे। त्यामुळे शब्द जपून वापरा। जेंटल झालात पण मेंटल सुद्धा झालात हे महाराष्ट्र आता ओळखून आहे। काल तुम्ही बघताय की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या एका वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी त्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे। त्यांनी कुठेतरी नीच शब्दाचा प्रयोग केलेला आहे। माझ्या मते सत्ता गेल्यानंतर पूर्णपणे मानसिक संतुलन त्यांचं ढासळलेलं आहे आणि कुठेतरी संजय राऊत यांचे सकाळचे जे क्लासेस आहेत उठण्याचे ते त्यांनी जॉईन केलेले आहेत आणि त्यांच्या या अशा वक्तव्यामुळे शिंदे साहेबांना काही फरक पडत नाही हे दाखवण्यासाठी युवासेना एकत्र आली होती। खऱ्या अर्थाने मला आदित्य साहेबांना एकच सांगायचं आहे की तुम्ही ज्या नीच शब्दाचा प्रयोग केलेला आहे तर नीच खरा कोण? कोरोना काळामध्ये खऱ्या अर्थाने जेव्हा मुद्रांना जनतेला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही पीपीई किट भ्रष्टाचार करत होते, तुम्ही बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार करत होते। खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतः आणि तुमचे जे मित्र जे भ्रष्टाचार करत होते ते नीच आहेत। त्याचप्रमाणे मला तुम्हाला सांगायचं आहे की आज कोरोना सारख्या काळामध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्वतः पीपीई घालून आज रुग्णांची असेल जनतेची असेल या सगळ्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं होतं। त्यामुळे जनताला माहिती आहे की खऱ्या अर्थाने नीचगिरी करण्याचं काम कोण करत होतं आणि आता 2-2.5 वर्ष झाली कशा प्रकारचा कामाचा धडाका लावून महाराष्ट्र कुठेतरी खड्ड्यात गेलेला बाहेर काढण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून होत आहे। त्यामुळे अशा प्रकारचं भावनिक आणि मानसिक संतुलन ढासळल्यामुळे असा शब्दप्रयोग केल्याबद्दल आज युवासेना ठाणे शहरच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आम्ही इथे आंदोलन व्यक्त केलेलं आहे।